मी जरा बाहेर गेलो होतो आणि बाहेरून आलो आहे. पण पाहूया आता नंदनवनातली मुलं नक्की काय करतायत ते. कारण बऱ्याचदा असं होतं की आता हे पहा, इकडे टी व्ही सुरू आहे, टी व्हीवर मुलांचं इकडे टी व्ही बघायचं काम सुरू आहे. आणि पाहूया आतमध्ये काय आहे ते. काही आवाज करू नका. तर हा प्रमोद आहे. प्रमोद छान मस्त इथे त्याने सगळं इथे पुसून घेतलेलं आहे. आणि जयेश तू काय करतोय? पाणी आलं होतं, पाणी बंद कर, मग आपण पाणी भरतो. पण मग पाणी कधी भरणार? आता हे पुसतं ना, तेवढं लागतं पाणी मग मारतो पण पाणी राहील का आपलं? भरायचं. नक्की ना? काय काय भरायचं आपल्याला? डाळ भरायचे, हंड भरायचे आणि त्याच पाणी भरायचं. प्यायचं ना? आणि मग बाकीचं काय करणार? बाकी दोघं टाकी ठेवलं. टाकीचं. तर ह्या अशा पद्धतीने आपली मुलं नंदनवनामध्ये त्यांच्या पद्धतीने काही ना काही कामं करत असतात. आणि छान वाटतं की आपली ही मुलं इंडिपेंडेंट होत आहेत, स्वतःच्या मनाने काम करत आहेत. इकडे सुद्धा काम सुरू आहे मस्त टी व्ही बघायचं. तर आता मी पण थोडं कामाला लागतो, नाहीतर म्हणतील की सर आम्हाला कामाला लावतात आणि स्वतः मजा करतात. खूप छान. काय होतं, काम नाही केलं करावं लागत नको. काम काही भारी केलं. पाणी आलं ए दाद्या, पाणी भर जा. जयेश पाणी भर जा. त्या एकट्या पोरांनी सगळं काम करायचं. पाणी आलं का बघ बघ आवाज येतोय. म्हणजे मी बोलल्यानंतर तुला कळलं का पाणी आलं म्हणून? आवाज तो पेला नाही का पेला बरोबर.